कालचा फोन आल्यानंतर अत्यंत पायाखालची वाळू सरकली की आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि एकदम निष्ठावंत कार्यकर्ता मंगेश याची निर्घृण हत्या झाली। त्यानंतर पूर्णपणे खोपोलीतलं वातावरण शांतता पूर्णपणे बिघडलेली आहे। मी संपूर्ण पोलीस शासनाला सुद्धा विनंती करतो की आपण जे आरोपी आहेत, ज्याची नावं आहेत, फिर्यादींनी जी नावं दिलेली आहेत त्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रीयचे जिल्हाध्यक्षांचं नाव आहे, त्यामध्ये बरोबर रवींद्र देवकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीयचे त्यांचं नाव आहे, त्यांच्या मुलांचं नाव आहे, तर त्यांना ताबडतोब त्यांनी हजर करावे आणि आमच्या या गुण हत्येला आम्हाला न्याय द्यावा सर्वांना। सर, एकंदरीत किती तास उलटून गेले आणि अद्यापर्यंत आरोपी सापडले? आता गेले मला वाटते सात वाजता झालेले आहे आणि 4 वाजलेले आहेत आता। तर एकंदर मला वाटते 9 तास झालेले आहेत आणि 9 तासामध्ये पोलिसांकडून फक्त आम्ही पथक पाठवलेले आहेत, 10 पथक पाठवले, 5 पथक पाठवले। अशाच फक्त आम्हाला आहे की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा जर यंत्रणा हरवली असती तर तुम्हाला आरोपी ताबडतोब मिळालेले असते। आम्ही सांगत होतो की ह्या गाडीतून तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते, तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या गाडीतून कार्यकर्ते तिथून जे काय ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळालेले आहेत। तर परंतु प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही आहे। त्यांनी आत्तापर्यंत FIRला लागलेला 4 ते 6-7 तासाचा वेळ, त्याचबरोबर आत्ता जो काय जनसमुदाय हे केलेला आहे त्यांचा प्रक्षोभ तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर दाखवलं तर अत्यंत लोकांची भावना तीव्र झालेली आहे आणि आमच्या खोपोलीची शांतता पूर्णपणे यामध्ये बिघडलेली आहे।